योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत. बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे. त्याच्यामध्ये पहिले 3,000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे. आता सप्टेंबरचे 1,500 रुपये सोडलेत, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले. रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात. ते सांगतात की दादा तुम्ही आमच्या करता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली. आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात. काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू. का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी माय माऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुणं भांडी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही. हा अजितदादाचा वाद आहे. मी शब्दाचा पक्का आहे. माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत. 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60,000 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे.